अर्धी वाटी तीळ, जास्त नाही भाजायची, कमी गॅसवर भाजायची। 1 मिनिटभर तीळ भाजून घेतली। तीळ थंड झाली तर तीळ मिक्सरला बारीक करून घेते, जास्त बारीक नाही करायची। हे बघा या पद्धतीनं 10-12 मिरच्या, लसणाच्या 2 कांड्या, जिरे 2 चमचे, 1.5 चमचा मीठ। मिक्सरला थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। असं फिरून घेतलं आधी, आता थोडंसं पाणी टाकते, मसाला बारीक होईल। छान बारीक करून घ्यायचं। तेल 1 मोठी पळी, 2 छोट्या जुड्या कांद्याची पात घेऊन निवडून स्वच्छ करून धुवून आणि कट करून घेतली आहे। तेल तापलं की नाही बघू। 2-3 दाणे जिऱ्याचे, 1.5 चमचा जिरे। जिरे छान तडतडले की त्यात आपण हे वाटलेला मसाला टाकायचा, परतून घ्यायचा। थोडीशी सगळं तीळ टाकीत आहे, 1-2 चमचे, मिक्स करून घ्या। मसाला 1-2 मिनटं परतून घ्यायचा। मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत। आता त्यात आपण हे घेतलेली पात टाकायची, गॅस वाढून आणि मिक्स करून घ्यायची। दोन मिनटं पात मसाल्यात परतून घेतली। पातीचं पाणी सुटलं आहे, याच पातीच्या पाण्यात आता पात शिजून घ्यायची। मीडियम टू लो गॅसवर 5 ते 10 मिनटं पात शिजून घेऊ। अगदी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकत आहे, जास्त नाही टाकायचे। 10 मिनटं झाले, पात शिजली की काय बघू आता। बरंचसं पाणी कमी झालं, छान झालं आता। तिळाचा कूट, तिळाचा कूट मिक्स करून घेतला। आता अजून 5 मिनटं कमी गॅसवर ठेवू। 5 मिनिटांनी तयार आहे आपली तीळ घालून कांद्याची पात। ही पात बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। या पद्धतीने नक्की करून बघा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।